पान पिकलं पान म्हणजे म्हातारा माणसाला पिकलं म्हणा. आता पान नाही का जेव्हा तरुण असते पानाबद्दल बोलायचं. हिरवगार असतं, पिकल्यावर कसं होते रंग? कसा होते रंग? बरोबर आहे. पिकल्याच्या नंतर पिवळा रंग व्हायला लागला म्हणजे ते पान कसं झालं? कसं झालं पान? ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का म्हातारा पिकलं पान म्हणजे म्हातारा व्यक्ती किंवा म्हातारा व्यक्ती त्याला म्हणजे पिकलं पान. पोपट न समजता पोपट पंच. आता काही लोक आहेत पोपट पंच, अर्थ नाही समजून घ्यायचा, नुसतं मी तर सांगतो ना, एखादा माणूस एक वाक्य बोलायला लागला आणि त्याला माझा स्पेस घेतला, त्याच्यात पण अर्थ असतो बरोबर आहे. एखादा माणूस बोलता जर आराम त्याने जर स्पेस घेतला त्याच्यात पण अर्थ लपलेला आहे. शब्द कुठंच नाही तर दोन लाईन मध्ये कधी दोन ओळीमध्ये कुठंतरी नाही का अंतर असेल तर त्याच्यात पण अर्थ लपलेला आहे. तर लक्षात पकड ठेवायचं की प्रत्येक जे आहे गोष्ट ती गोष्ट तुम्ही पोपटपंची म्हणून करून घेण्याऐवजी अर्थ काहीच नाही कळायला. एक कहाणी होती खूप दिवसापूर्वी, तुम्हाला आठवत असेल की त्या गुरुने त्या पोपटाला शिकवलं होतं की लालूच दाखवतात, काय शिकारी येतात लालूच दाखवतात आणि पकडून नेतात. त्या पोपटानं सगळं पाठ केलं, अर्थ नाही कळला. शिकारी आला, त्यानं ते दाणे टाकले, पकडलं, घेऊन गेले. नंतर त्यानं तो त्या महाराजाला विकला. पोपट विकल्याच्या नंतर त्या महाराजांना पुन्हा सांगितलं, तुला काय सांगितलं होतं की शिकारी येतात, दाणे टाकतात, लालच दाखवतात आणि पकडून नेतात. मग मी पाठ केलं ना म्हणला तो. अरे त्याचा अर्थ कळला का की हे तुझ्यासाठी आहे सल्ला. आजकाल लोकांना म्हणून मास्तरांनी त्या गोष्टी शिकवल्या, ह्या नुसत्या ध्वनी ऐकण्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे. आम्ही शब्द पाठ करतो, आम्हाला लहानपणापासून शिकवलं, मास्तर सांगतात शब्द पाठ करायचे. पाठांतर करणे यापेक्षाही जास्त दूर की मला ही गोष्ट समजायला. एखादी कॅट शब्द शिकायला लागले तर कल्पना करून डोळ्यासमोर कॅट इमॅजिन करायची, कॅट, तो अर्थ काळजाला लागला पाहिजे, मरेपर्यंत विसरला नाही पाहिजे. त्याला म्हणतात लर्निंग. आपण पोपटपंची करतो, वरवरचं शिकायचं, उद्या कोणी वाक्य विचारलं तरी आपण तोंडा करतो. लक्षात द्यायला पोपटपंची बनायचं का? नाही. पोपटपंची बनायचं का? नाही. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान. बृहस्पती बुद्धिमान व्यक्ती म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा शब्द येते तुरुंग. बिनभाड्याचं घर. तुला मी बिनभाड्याच्या घरात पाठवतो बरं का, जास्त आगाऊपणा केला. तर बिनभाड्याचं घर म्हणजे कोणतं? तुरुंग. समजा तुरुंग. तुरुंग म्हणजे घोडा. लक्षात ठेवायचं, हे घोडा आहे, हे तुरुंग आहे. बिना भाड्याचं घर. आता तुम्ही कळमनुरीत गेले आणि भाड्यानं राहायचं म्हणजे ते लोक काय म्हणतात, भाडं पाहिजे. भाडं म्हणजे पैसे पाहिजे. फुकट काय म्हणजे बिना पैशाने मिळते का कोणी? पण कोणाला तुम्हाला बिना भाड्याच्या घरात राहायचं असेल तर धक्के द्यायचे, कोणाला भांडण करायचं. पोलीसवाले यायचे तर कोठून येते तर बिनभाड्याच्या घरात. बिनभाड्याच्या घरात घर म्हणजे तुरुंगात टाकतात आपल्याला. मग आपल्याला राहायची सोय नसती, कधी करायचं नाही असं. नाही सर, मी बस स्टँडवर होती एकदा, मग मला तुम्ही म्हणलेलं आठवलं आणि मला पण बिनभाड्याच्या घरात नाही का, घरच नसल्या माणसाला घरात राहावं लागलं नसतं कोणाच्या तरी. असले कांड नाही करायचं. ठीक आहे. बिनभाड्याचं घर म्हणजे कशाला म्हणतात? तुरुंग. तुरुंग म्हणजे तुरुंग. बिनभाड्याचं बोके संन्यासी. काही लोक राहतात संन्यासी. ही लई संख्या वाढली रे बा. इतके ढोंगी की त्याच्यासाठी आजकाल नाही का मला संन्यासी शब्दाबद्दल जरा सगळं टेन्शन घ्यायला. संन्यासी शब्दाचं मनाच्या स्तरावरचं वैराग्य असतं. ऐकले, मनाच्या स्तरावर. काही नाही का, बस इकडं दाखवायचं मी संन्यासी आहे, तिकडे सगळेच कांड चालतात. त्याला म्हणतात बोके संन्यासी. नाही, मी नॉनव्हेज नाही खाणार. तिकडं कोपऱ्या जाऊन दन कोंबड्या हाती गिळायच्या याच्यावर आला. कोंबड्या कॉलनीतल्या पूर्ण घातला संन्यासाचा ड्रेस. तर बोके संन्यासी म्हणजे काय, असले खूप लोक आहेत, ढोंगी लोक. दाखवायले का
मी संन्यासी आहो, माझ्यासारखा संत माणूस कोणी नाही, पण ऍक्च्युली जिंदगी त्याच्या काय चालू आहे, ढोंगीपणा चालू आहे. नुसतं जगाला दाखवायचं. इकडं नाही का प्राणी मात्रावर दया करा, तिकडं पोपटे चर 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 किस असे सपडे गपा 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 पुरतवी. चल आता ते संध्याकाळचा रस्सा कुठून काय ते आता तुम्हाला माहितीच आहे. पुढे काय म्हणायचं काम नाही, रस्स्याबद्दल बोलायला. ठीक आहे. कसे होते हे कोणते सन्यासी होतं? ढोंगी लोक. कसे लोक? भोके सन्यासी. त्याच्यानंतर बोलाचीच कढी, बोलाचेच भात, मामाची बोलाची कढी, बोलाचा भात. बस 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 असलं बोलाचीच भात म्हणजे तुम्हाला काय सांगू आता. आमच्या इथं जेवायला या बरं, उद्याच पाठव यायचं आवतान कवाच नाही. उद्या तुम्हाला आमच्या इथं जेवायला उद्या तुम्हाला आमच्या इथं जेवायला बरं का. दररोज आले की एकच. आमच्या इथं ना आता जेवायला करणार तर तुम्हाला 2 दिवसात आवतान देतोच. 2-3 दिवसांना पुन्हा भेटलं तुम्हाला असं भारी जेवण देणार आहोत आम्ही. अर्पण कवा मग हे पिकून गळायला यायची. येळावर पाहिजे की नाही? येळावर जर नसेल तर मला सांगा. बोलाचीच भात बोलाचीच कडी व्हायला लागली. नुसतं आणि नुसतं बोलण्यातच फक्त आपलं काय म्हणायला लागलो आपण? जेवायला आवताना द्यायलो, पण शब्दानं द्यायलो. खरोखर दिलं का? नाही. म्हणजे कृतीत काहीच नाही, नुसतं तोंडोबाच. कृतीबा नाही, तोंडोबाच. तोंडानं सांगायचं. आणि मी ना मम्मी आणि तुला काय सांगू आता बघ, मी आता असा अभ्यास करून म्हणायचं काय सांगतो तुला काय. तोंडानं सांग. ऍक्च्युली लाईफ मध्ये एखादी गोष्ट बोलाची कडी म्हणजे काय काही लोक आवताना देतात, सांगतात आमच्या इथे जेवायला. ऍक्च्युली ऐकायला राहतात काही गोष्टी नाही. काय लक्षात घ्यायचं. बोलायचं मात्र बोलायची कडी शब्द आहे तो. त्याच्यानंतर एक शब्द येतो भगीरथ प्रयत्न. आता हे म्हणतात, असं म्हणतात, असं लक्षात ठेवा. हा भगीरथ नावाचा राजा होता पठ्या. या पठ्याचा कार्यक्रम वाजला शनिदेवाची. त्याची काय मला काय माहित नाही, झाली म्हणजे काय ते वाजला. त्या शनिदेवाने सगळ्या पृथ्वीचा कार्यक्रम वाजवण्याचा प्रयत्न केला. काय झालं ते कथेत लिहून ठेवलं. पाणीच नाही म्हणलं पृथ्वीवर पाठी. जे होईल ते होईल. राजानं तपश्चर्या केली, काय केली, त्याचं आख्य वंश एवढं प्रामाणिकपणे हे केलं की पुढच्या शनिदेवाला 2 पावलं पाठीमागे यावं लागलं. कोण्या राजामुळं? की ठीक आहे की मी नाही का माझ्यात बदल करतो, म्हणजे ईश्वराला सुद्धा एका प्रसंगी झुकवणारा राजा पृथ्वीवरचा राजा असं म्हणलं जातं. दंत म्हणजे कथेत लिहून. लक्षात घ्या. म्हणजे प्रयत्न एवढे करायचे की माझा मृत्यू झाला तरी चालल, बट आय विल नॉट गिव्ह अप. आटोकाट प्रयत्न त्याला म्हणतात. बाय हुक अँड बाय हुक. काही झालं तरी मिळवणार नाही मिळवणार, त्याला म्हणतात आटोकाट. जीव गेला तरी चालेल, जीव गेला तरी त्याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. काय म्हणायचे? या राजाने सिद्ध करून दाखवलं की देवाला झुकवलं. कोणाला? देवाला. कथे म्हणजे गोष्ट. ठीक आहे. वास्तविकतेची काही संबंध नाही. इसका वास्तविक जीवन से कोई संबंध है नहीं. कथेच्या रूपात काही लोक असतात कथा वायफळ गोष्टी काही फायद्याच्या. ओके. त्याच्यानंतर प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा. हे मोकाट लोक वाटतात मला, लय राग येते. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे आंधळेपणाचं लक्षण आहे. प्रतिज्ञा घ्यायच्या असतात कधी तोडायसाठी. नियतीनं जर एखाद्या कर्णांना येड्याच्या बाजारांना मित्र मूर्ख मित्र निवडून वाईट कृती करणारा मित्र निवडला आणि त्यानं म्हणलं ते करणार का तुम्ही? प्रतिज्ञा घ्या तुम्ही, वचन घ्या, पाळा पण पुढचा माणूस कोण आहे, कोणाला तुम्ही वचन दिले हे लक्षात असलं पाहिजे. भीष्मानं निष्ठा ठेवली चुकीच्या बाजूला, दुर्योधनानं निष्ठा चुकीच्या बाजूला. तुमच्या निष्ठा राईट माणसासोबत असावा. आपले मायबाप जर चुकीचे असले तरी विरोधात जायची क्षमता पाहिजे. मायबाप सुद्धा विरोधात असले तर, चुकीचे असले तर विरोधात जाता आलं पाहिजे. नुसत्या प्रतिज्ञा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची, मी तुमचा निष्ठावान सैनिक कटप्पा. तू कटप्पा व्हायला लागला नाही एवढ्यात एक कटप्पा पाहायला येईल लय निष्ठावान.
निष्ठावान राहून करता का? प्रतिज्ञा घेतली तर कमीत कमी कोणाच्या बाजूने उभे राहिले. प्रतिज्ञा माणसाला राईट गोष्टीसाठी घ्यायचं. तंबाखू खाणार नाही, घंट्याभरात सोडायचा. दारू पिणार नाही, धाब्यावर पिल्याच्या पिलं. प्रतिज्ञा, मी उद्यापासून एक्सरसाइज करणार, बम खेबर पुढे या लागली. ऐ प्रतिज्ञा, मी उद्यापासून सकाळी 7ला उठणार, 6ला उठणार, 5ला उठणार. कुंभकर्ण सपनात येऊन म्हणायला लागला, बाई मग 6 महिने संपले, तू कधी उठणार? तरी उठन. भीष्म प्रतिज्ञा. प्रतिज्ञा राईट घ्यायच्या आणि करायच्या. आणि सगळ्यात मोठं प्रतिज्ञा घेत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की डायरेक्शन घेत असताना बाळांनो, सत्य काय आणि कोणाची बाजू, कोणाच्या सोबत प्रतिज्ञा घ्यायला लागलो करणं खरंच श्रेष्ठ. पण प्रतिज्ञा घेतली चुकीच्या माणसासाठी, प्राण गेला. म्हणून प्रतिज्ञा घ्या, मी तर याला सोडणार नाही. पण माणूस कोणता निवडायचा तिथून करा, कोणाच्या बाजूने उभं राहायचं. लक्ष द्यायला नाही तर आपली नाही का नीच माणसाच्या यादीत लिस्ट बनते. पक्क लक्ष ठेवायचं. बरेच लोक आजकाल आपण न कळत चुकीच्या बाजू घेतो. मग तुमच्या कुटुंबातले वाद राहते, गावातले वाद राहते, शहरातले वाद राहते, नाही नात्यात देशातले वाद राहते. तुम्ही लढाया करणं चुकीचं कधीच म्हणत नाही. पण लढाया करताना बाजू घेताना प्रतिज्ञा, मी त्या तुझ्यासाठी त्याचा पूर्ण संपून टाकतो. हो, प्रतिज्ञा घ्यायला तुम्ही संपून टाकायला. पण कोणाला? सत्याला जर संपून टाकत असाल तुम्ही, सत्य संपून टाकायला, तर ईश्वराची हत्या करणार तुम्हीच. आणि वरी जाऊन तिथं नाही का स्वामी समर्थाच्या पूजा करायल्या, अय स्वामी समर्थ तू माझ्या पाठीशी आहेस. मग काय याच्या पाठीशी ती आहे, त्याचाच अर्थ हा आहे, त्याचाच अर्थ हा आहे. उगाच उठलं की सुटलं नाही का, गेलं फुलं वाहिलं ना काही नाते तसं काही होत असते का? त्याच्यामुळे लक्षात पक्क ठेवायचं. आपण कशी प्रतिज्ञा घेत असताना कशा घ्यायच्या? राईट घ्यायच्या, पण सत्यासाठी घ्यायच्या. उगाच कोणत्याही गोष्टीसाठी प्रतिज्ञा घ्यायच्या नाही. आणि या भीष्माला नाही का अशा चुकीच्या बाजूने प्रतिज्ञा घेतल्या म्हणून मृत्यू, फार विचित्र मृत्यू युद्धामध्ये. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर मंथरा काय? हे मंथरा तर म्हणजे जीवनीचा आराधा, हे काट लावणारी काय? अय काट लावणारी काय? कामच उजडवते एखाद्या माणसाची. एवढी वाईट म्हणजे तिला जीवन कसंच कळत नाही, आणि जीवन तर कळतच नाही. पण मी जगातल्या विद्वत्तेच्या बाबतीत आखे विद्वान लोक शून्य. हे काम फक्त मंथरा गुणधर्म असणाऱ्या लोकांतच असू शकते. फक्त एक लक्षात ठेवायचं, आयुष्यात तुम्ही थोडशा म्हणजे रागीट झाल्याचं चालतं. मंथरा बनायचे. काही मिनिटापुरता राग असतो, पण मंथरावाली एवढी दृष्ट स्त्री राहते की विचार करायला गेलं तर स्वतःच्या रक्ताला पिण्यासाठी, स्वतःच्या लेकराचा रक्त पिण्यासाठी असल्या बायाला म्हणतात मंथरा. एवढी गदळ तिचं कल्पना कोणीच करू नये. आणि असल्या आयुष्यात बाया कोण्याही फॉर्म मध्ये तुमच्या आजूबाजूला असल्या तर प्लीज सावध. दृष्ट स्त्रीच्या जर जवळ तुम्ही जीवन जगलं तर तुमचं आयुष्य सगळं काय होणार आहे? कार्यक्रम वाचणार. कधी तुम्हाला नाही का यम येईल तुमच्या आयुष्यात, कधी तुमचा कार्यक्रम वाचवाल अशा मूर्ख स्त्रियाच्या नादात. आणि अशा स्त्रियाला काय माहिती का, दुःख कोण्या गोष्टीचं नसते. कारण या व्यक्तींना सगळ्यात मोठी मायाजाळ आहे. या व्यक्तीला एक बिमारी भ्रम, दुसरी गोष्ट हिला मायाजाळावर लई प्रेम, आणि या व्यक्तीला तिसरी गोष्ट विश्वास. कान जे असतात ना, म्हणजे लोकांचं ऐकून जीवन जगणे. मंथराचं काम फक्त आणि फक्त कोणाचं राहते? दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा. दुसऱ्यावर विश्वास. प्रॉब्लेम काय होते माहिती का? दुसऱ्यावर विश्वास ठेवून याला म्हणते कच्च्या कानाची बाई. दुसऱ्याचं ऐकायचं पेटून घ्यायचं. म्हणजे मंथरा काय करते? दुष्ट होण्यासाठी एक तर दुसऱ्याचं ऐकावं लागते. नंबर 2, तिला भ्रमाचा भोपळा की हा आत्ता लय खास होणार आपल्या जीवनात. हा तुझ्या जीवनात काय चांगलं होणार? तुझा स्वभावच मंथऱ्यावाला. दुसरी माया, संपत्ती, सत्ता, पैसा एवढ्याच गोष्टीसाठी मला दुसरं काहीच. अशा बाह्यापासून जरासं सावधान. कोणत्या बाह्यापासून? मंथरा. अशा आजूबाजूला बाह्या असतात. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, मायेची दूत, पराक्रमी मनुष्य. माया काय? मायेचा दूत, पराक्रमी मनुष्य. मायेचा पूत काय? म्हणजे पराक्रमी व्यक्तीला. पराक्रमी लक्षात ठेवायचं. मायेचा या माय भूमीचा पूत आहे म्हणजे पराक्रमी. लक्षात यायला लागलं.
त्याच्यानंतर लक्षात काय मारुतीची शेपूट लांबतच जाणार आहे. मारुतीची शेपूट, मारुतीची शेपूट असलं याच्यात नाही का महाभारतातल्या कथेत काय लिहिलं म्हणजे रावणाला अहंकार आला म्हणजे पैसा तो होताच की अहंकार मुझसे बडा कोई है नहीं जो कुछ है हम कोण म्हणायचं राम. असा बसवला दूत म्हणून आला होता हनुमान भाऊ आपले हनुमानजी. दूध नाही दूत, दूत म्हणजे एका माणसाकडून दुसरीकडे पाहुण्याची भांडणं असेल तर मिडिएटर म्हणून रोल करणार. म्हणतेच ती सीताताईला पाठवून द्या. रामभाऊनं सांगितलं. राम म्हणला दूध बैठ जा वो भी इधर खाले बस खाली. तू मला सांगायला लागला. हनुमान काय झाला मग आता रावणाला नाही का राग आला. रावणाचं नाही का कुठं येतो सिंहासन आणि आपले हनुमान भाऊ येथून आता त्याच काय राहते माणसाला आजकाल बैठकीत बसलो की स्टेटस पाहिजे. कोणाला खाली बसवलं सतरंजीवर लय राग येतो. बरोबर आहे की नाही. राग येते घरात तुम्ही आम्हाला खालीच काऊन बसवलं. खुर्ची पाहिजे होती खुर्ची. या खुर्चीसाठी जर आपल्या महाराष्ट्रात नाही का भारतात काढला गेला. राजकारणी लोकांचा खुर्चीसाठीच कार्यक्रम चालू आहे. सगळे लोक सध्या खुर्चीसाठी लिहायचे. हनुमान भाऊला वाटलं असं ते म्हणलं जाऊ दे बा खुर्ची नसली तर नसली मी शेपूटच गुरु 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 वाढवली पण असं येथं जाऊन बसला. आता रावण भाऊला असं पाहावं लागायचं तू माझ्यापेक्षा वरी जाऊन बसला. हो हाय तू काय करायला तिकडे. कोणाचा कार्यक्रम वाजवला रावणाचा. रावण कार्यक्रम वाजला म्हणजे काय राहत असते. मारुतीची जी शेपूट होती या शक्ती एवढी वाढते. काही अशी समस्या राहतात ती वानेराच्या शक्तीसारख्या वाढतच जात असतात. म्हणजे जी गोष्ट संपन्न झाली त्याला म्हणायचं वानेराची काय म्हणायचं वानेराची. त्याच्यानंतर बघा काय 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 मृगजळ. मृगजळ म्हणजे केवळ आभास. हे बिमारी मृगजळांची केवळ आभास. हमारे जीवन में कैसा कैसा भयंगा काहीच नाही भयंगा लिहायचं नुसतं हास हास आभास. आम्ही जीवनात जास्तीत जास्त आभासी जीवन. 70% लोक स्वप्नात जगतात. 70% लोक आभासी जीवन की मग मी असं करणार मी तसं करणार 70 झाली की मथार झालं. याची 90 आली. याला स्मशानभूमीत न्याय लागली. हे वहे चढून तिकडे आता मृत्यूच्या दारात मी तरी असं करणार. अरे तो कोठं मसन वाटत या सगळ्या काढणार. आभासी जीवन किती दिवस. हे मृगजळ. याला काय म्हणतात मृगजळ. काय म्हणतात मृगजळ. मृगजळ म्हणजे आभास नुसते आभास. काय म्हणतात त्याला काही लोक असतात मेष पात्र बनण्याचे नाटक करणारे. बावळटपणा नुसता दाखवणं वेगळं आणि खरं खरं असणं वेगळं. काही लोक दाखवतात मला काहीही कळत नसतं. मेष पात्र काहीच कळलं की हो बावळट आहे. पण त्यात इतकी चलाकी असते काही लोकांकडे ते कल्पना नाही करू शकत. बुद्धिमान असते. बावळटपणाचं सोंग करणारे मेष पात्र वेगळे आणि खरेखुरे मेष पात्र वेगळे. म्हणजे जे खरंच बावळट आहे त्याला कोणी येणार गोड बोलणार त्याचं काहीतरी घेऊन जाणार. येणार गोड बोलणार त्याचं काहीतरी घेऊन. असे मेष पात्र ते खरंच बावळट आहे. ओके. काही मेष पात्र बुवा मी बावळट आहे मला काही कळत नाही मी असा मेष पात्र आहो की मला काही दुनियातलं कळत नाही असला बावळट. असले दोन पद्धतीचे मेष पात्र आहे. कळायला मेष पात्र म्हणजे काय. मेष पात्र म्हणजे काय बावळट. त्याच्यानंतरची गोष्ट काय होती रामबाण औषध अचूक गुणकारी. रामबाण औषधी रामबाण औषधी बिलकुल अचूक. ते दिलं की बरंच व्हाय. इंजेक्शन टोचलं की बिलकुल ताप खतम. अचूक औषध रामबाण उपाय. पोरीच्या 2 कारपाटी झाल्या. मोबाईल ठेव 50 दिवस झाले पोरीला सांगायला. एका मिनिटात रामबाण उपाय प्रेमानं सांगून 50 दिवस झाले. काही गोष्टीचं रामबाण उपाय काय राहत असते का खूप वेगळे. सामदाम दंड भेद. सामदाम दंड भेद हे रामबाण औषधी असतात. म्हणजे तुम्हाला बिमाऱ्या झाल्या. आता काही बिमाऱ्यावर औषधच नसते.
शोध चालू असतात, त्याला औषध भेटतात. रामबाण औषध म्हणजे काय? अचूक औषध, बिलकुल समस्या जी आहे तेच औषध. नाही तर आपलं कसं आहे माहिती आहे का, डॉक्टरीन झाली वाढवे पाहिजे, त्याला आली ताप, हिने इंजेक्शन दिलं दुसरंच. म्हणजे काय रिअली आहे की नाही? म्हणजे काय माहिती आहे का, याचं दुखायला डोकं आणि हिने इंजेक्शन दुसऱ्याच याचं द्या, जखम डोक्यात आणि बांधली पट्टी पायाला. रिअली पाहिजे आमचे काढणं तसेच काही हो. म्हणजे हिच्या नाही का तिची मम्मी सांगू लागली एका दिवशी, हिच्या मम्मीने म्हणलं डोकं दाब, हे म्हणली मम्मी पाय दाबले की डोकं बरं राहत. हे रामबाण औषध होय आमच्या बाई. तसले काय करायचे, रामबाण म्हणजे अचूक असलं पाहिजे, जी गोष्ट आहे त्याच गोष्टीला तशा पद्धतीनं करायचं.